आता आपल्या वावरात जेसीबीची खुदाई का व्हायली थांबा तुम्हाला सांगतो. राम राम मंडळी, मी पवन आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपल्या शेतामध्ये आज पाईपलाईन करायची होती, म्हणून कुत्र्याच्या भाकरी घेऊन आणि शेतातली चप्पल घालून मी निघालो शेताकडे. शेतात जायच्या आधी आपल्याला पाईप पण घ्यायचे होते. मग पाईप घ्यायसाठी दुकानावर आलो आणि जैनचे 20 पाईपाचा ऑर्डर दिला आणि शेताकडे निघालो. शेतात पोहोचल्या आपलं आधी काम राहते की महिन्याला भेटायचं, कारण तिला भेटल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही. तिला भेटल्यानंतर आपण गायच्या मुक्त संचार मधलं सगळं बघितलं तर मामानं सगळं शेणखत साफ करून टाकलं होतं. त्याच्यानंतर आपल्या या छोट्या वासराला भेटलो आणि इकडे बाहेर आलो होतो. इकडे मामा शेणखताची गाडी खाली करत होते. तेवढ्यात आपल्या जेसीबीचं आगमन आपल्या शेतामध्ये झालं होतं. जेसीबीनं मोठं टोपलं त्याच्या सोबत आणलं होतं आणि छोटं टोपलं पण आणलं होतं. आता जेसीबीचं मोठं टोपलं काढून छोटं टोपलं काढायचं होतं. या बारक्याला काम जमना गेलं म्हणून पप्पानंच ते काम पूर्ण करून टाकलं. इकडे जेसीबीचं काम आता सुरू झालं होतं. आता वायराला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ते वायर उचलून नितीननं धरला होता. इकडे आमच्या शेतातल्या मामीचा कपडे धुयाचा धोंडा पार चिखलानं भरून गेला होता. तो त्याने जेसीबीला बाजूला करून ठेवायला सांगला. आता एवढ्या मोठ्या कामाचा ताण माझ्या डोक्यावर पडला होता. मग त्या डोक्याला थंड पाणी पिऊन थंड केलं आणि पुन्हा जेसीबी कडे आलो आणि बघितलं की आता जेसीबी बारक्या चालू लागलं. आता जेसीबी जशी पुढे येत होती तसं आपल्या जेसीबीच्या पुढचं सगळं सामान काढायचं होतं. नंतर पाईपाची गाडी पण आली होती. सगळे पाईप खाली करून घेतले. ज्या ज्या जागी जेसीबीनं खणले त्या जागी पप्पा आणि मामा पाईप फिट करायचे काम करत होते. ऊन पण वरून कोणत्या जन्मीचा बदला घेऊ लागलं होतं की. इकडे सगळं आवरून आपण गायच्या गोट्यात आलो होतो. इकडे मामानं सगळा चारा कटर करून ठेवला होता. नंतर प्रत्येक गायला 2-2 टोपले चारा टाकला आणि गायचं पूर्ण दूध काढून आजच्या दिवसाचा शेवट करा. तर ब्लॉग आवडल्यास फॉलो करायला विसरू नका.